आता आपण मागच्या याच्यामध्ये शिकलो होतो सोल्युशन ऑफ द इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड, म्हणजे काय पद्धतीने ते एक सामायिकरण पद्धतीने आपण काय शिकलो होतो, सोल्युशनची म्हणजे समीकरणाची उकल काढणं शिकलो होतो. आता या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, सोल्युशन ऑफ द इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. म्हणजे काय करणं आहे, समीकरणाची उकल काढायची आपल्याला, पण कोणत्या पद्धतीने काढायची आहे, ग्राफिकल मेथड, म्हणजे आलेख पद्धतीने सुद्धा आपण सोल्युशन सॉल्व्ह करू शकतो. मग आता सोल्युशन सॉल्व द इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. आता इकडे लक्ष द्या, एक्झाम मध्ये जेव्हा उल्लेख असतो सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड, जर खाली सांगितलेलं असलं त्याच्यामध्ये लिहिलेलं असलं क्वेश्चन मध्ये की ग्राफिकल मेथडनेच तुम्हाला सॉल्व करायचे, तेव्हा सॉल्व करायचे, नाहीतर सॉल्व करायची गरज नसते. आला तर 3 मार्कसाठी क्वेश्चन येऊ शकतो किंवा 4 मार्क, तर किती मार्कचा असतो, 4 मार्कचा. आता चला काय पहिलं, x प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि दुसरं काय इक्वेशन x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता x प्लस वाय इज इक्वल टू 6, x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता सर्वात पहिले हे समीकरण आहे का, इक्वेशन आहे का, लिनियर इक्वेशन आहे, 2 व्हेरिएबल्स आहे का, आहे. मग आता हे तर कन्फर्म झालं. याच्या आधी आपण एलिमिनेशन मेथड शिकलो होतो, म्हणजे एक सामायिकरण पद्धती. आता कोणती पद्धत आहे, आलेख मेथड. आता सर्वात पहिले काय करायचं, किती इक्वेशन आहे इथे आपल्याकडे, 2. म्हणून इथं काय करायचं, छान पैकी तुमची जी नोटबुक असेल किंवा बुक असेल तिला काय करायचे, 2 पार्ट करायचे तिचे जेव्हा सॉल्व्ह करता. आता पहिला जो पार्ट आहे तुमचं, पहिले जे इक्वेशन आहे ते इथं खाली लिहून घ्यायचं, x प्लस वाय इज इक्वल टू 6. इथं x मायनस वाय दुसरं इक्वेशन इज इक्वल टू 4. हे बघा बोर्डाला सुद्धा असं सॉल्व्ह करायचं, म्हणजे जेव्हा हे एक्झामिनर तुमचा पेपर चेक करेल तर त्याला वाटेल अरे किती छान पद्धतीने मुलाने सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणून याच पद्धतीने बोर्डाला सुद्धा सॉल्व्ह करायचं, समजलं का. म्हणजे चेक करणारा एक्झामिनर याचा डायरेक्ट बघेल, याला 1 मार्क देईल, इथला 1 मार्क देईल आणि त्याला असं अरे वा किती छान सुंदर पेपर मुलाने छानपैकी छान सॉल्व्ह केलेला आहे, म्हणून तो पटपट तुम्हाला मार्क देईल आणि तुम्हालाही समजायला सोपं जाईल. आता इथे काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 6. आता x प्लस वाय इज इक्वल टू 6. आता इथं काय असतं, इथं तुम्हाला काय करावं लागेल, x ची व्हॅल्यू किंवा y ची व्हॅल्यू, x आणि y ऍक्सिस असतात त्याच्यावर तुम्हाला आधी काय करावं लागेल, x ची व्हॅल्यू नाहीतर y ची व्हॅल्यू. आता इथं जे x च्या व्हॅल्यू आणि y च्या व्हॅल्यू असतात हे घेण्यासाठी या दोघांना एक कंडिशन आहे की कोणती टर्म या साईडला जाईल, बरोबर. कोणती टर्म, x इकडे जाईल का y इकडे जाईल. तर सर्वात पहिले 2 महत्वाच्या गोष्टी, त्यांचा कोइफिशियंट किती पाहिजे, 1. किती पाहिजे कोइफिशियंट, 1 पाहिजे. कोइफिशियंट 1 पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याची जर साइन आहे ते काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. आता तुम्ही इकडे बघा, इकडे दोघांचे कोइफिशियंट 1 आहे, बरोबर. आता कोणाची साइन इकडे पॉझिटिव्ह आहे, y ची, म्हणून कोण जाईल इकडे. आता इथं याची पण साइन पॉझिटिव्ह आहे म्हणून कोणी सुद्धा जाऊ शकतं. याच्यामध्ये x ची साइन सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि y ची साइन सुद्धा काय आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणून कोणताही व्हेरिएबल्स या साईडला जाऊ शकतो, कोणताही जाऊ शकतो. आता इकडे x बरोबर काय, मग आपण y इकडे नेऊ, बरोबर. 6 हा y इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल, मायनस y. आता हे जे इक्वेशन आहे त्याला डायरेक्ट बॉक्स करून घ्यायचं आणि याच्या खाली एक छानसा बॉक्स आखायचा, ज्याच्यामध्ये काय येईल, 3 लाईन काढायच्या. पहिलं येईल x, दुसरी येईल y आणि तिसरी येईल x y. आता इथं 1 2 आणि 3 बॉक्स टाकायचे. आता सर्वात पहिले आता इथं तुम्हाला x y आणि x y म्हणजे तुम्हाला हे सोल्युशन काढायचं आहे. तर आता हा बॉक्स कसा सॉल्व्ह करायचा बघा. आता तुम्हाला काय करायची, x ची किंमत काढायची, बरोबर इथं. म्हणून आता इथं काय करायचं, पुट म्हणजे ठेवा, मराठीमध्ये पुट. आता इथं जर x ची व्हॅल्यू काढायची आहे तर तुम्हाला इथं y ची व्हॅल्यू काहीतरी घ्यावं लागेल. मग तुम्ही तुमच्या मनाला काही पण घेऊ शकता, 0 1 2 3 4 5 तुम्हाला जी वाटली ती व्हॅल्यू तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. सर्वात पहिले आपण कन्सिडर करू y इज इक्वल टू 1. आता y इज इक्वल टू 1 जर आपण कन्सिडर केली म्हणजे इथे किती ठेवला, सॉरी y इज इक्वल टू काय कन्सिडर करू आपण, 0. 1 नाही चालतं, काही फरक पडत नाही, ते 0 घेतला तुम्हाला समजायसाठी.
काय घेतला 0. आता इथे जर y = 0 घेतला तर आता आपल्याला काय करायची x ची किंमत. चला टाका इक्वेशन 6 - 0 x = 6 मधून 0 गेले किती राहिले 6. x ची किंमत काय भेटली आपल्याला 6. इथं xy ची किंमत काय आहे 6 आणि 0. बरोबर भेटला पहिला बॉक्स. आता दुसरा बॉक्स कसा काढायचा. इथं y ची किंमत किती घेऊ आपण 1. किती घेऊ 1. आधी काय घेतली होती आपण 0. आता काय घेऊ 1. लिहा इथे 1 लिहिला. आता इथं 1 सॉल्व करण्यासाठी इक्वेशन x = 6 - y म्हणजे काय येईल तिथं y ची किंमत 1 म्हणजे आता 6 मधून 1 गेले 6 मधून 1 गेले किती राहिले 5. किती राहिला x = 5. दुसरी किंमत आली 5. काय आलं इथं x आणि y च्या व्हॅल्यू 5 आणि 1. आता तिसरं y = 1 च्या नंतर काय येतात 2 म्हणून आपण y ची व्हॅल्यू काय घेतली 2. आता इथं y ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर इथं x = 6 - किती येतील 2. 6 मधून 2 गेले किती राहिले 4. किती राहिले 4 म्हणून इथे किती आलं 4. आता इथे काय आहे 4 आणि म्हणजे 2 आणि 4. समजला हा चार्ट. असा सेम चार्ट कुठे आखायचा आहे तुम्हाला इकडे. आता त्याच्या पहिले तुम्हाला काय करावं लागेल इथे सॉल्व्ह करावं लागेल. आता पहिली कंडिशन काय आपली कोणता व्हेरिएबल तिकडे जाईल यासाठी पहिली कंडिशन काय कोइफिशियंट काय पाहिजे 1. आता दोघांचे कोइफिशियंट 1 आहेत. मग आता इकडे काय जाईल हा प्लस आहे हा काय आहे मायनस आहे. मग आता कोण तिकडे जाईल x कस काय तिकडे जाईल y मायनस y ला मायनसचं साईन आहे ना प्लसचं साईन आहे तो इकडे आखेला रे x = हा काय होईल 4 हा y इकडे मायनस आहे तिकडे गेल्यानंतर काय होईल प्लस काय होईल प्लस. मग 4 + y हे जे इक्वेशन आहे याला काय करायचं छान पैकी असा बॉक्स करून घ्यायचा. केला सेम असाच बॉक्स काय आखायचा इथे आखायचा. x y x and y. आता आपल्याला इथे सुद्धा कशाची किंमत काढायची x ची किंमत काढ. y मायनसचा साइन होता म्हणून y कुठे गेला इकडे गेला. ज्याला मायनस प्लसचा साइन असतो तोच कोइफिशियंट तोच व्हेरिएबल इकडे राहू शकतो. कोइफिशियंट किती पाहिजे त्याचा 1 पाहिजे. आता इथं y मग काय करायचं पुट y ची किंमत पहिली किती ठेवली होती आपण इकडे किती ठेवली होती 0. इकडे सुद्धा किती ठेवायची 0. आता इथे y ची किंमत 0 ठेवली. लिहा x = 4 + y. मग 4 + y y ची किंमत काय आहे 0. मग 4 + 0 काय आलं उत्तर तुमचं 4. किती आली x ची किंमत 4. याला बॉक्स करून घ्यायचा. आता इथं y ची किंमत किती ठेवली होती 0. x ची किंमत किती आली 4. मग इथं काय आलं 4 0. समजलं. आता दुसऱ्या ठिकाणी y ची किंमत किती ठेवू आपण 1. किती ठेवू 1 म्हणजे 1. x = 4 + y. y ची किंमत किती आहे आता 1. किती आहे 1. मग 1 4 + 1 4 आणि 1 x ची किंमत काय आली इथं 5. किती आली 5. किती लिहू इथं 5. ते 5 आणि 1 हे लिहावं लागेल. याला 1 मार्क असतो पूर्णला. एकदम सोपं आहे. याच्यापेक्षा सोपं तर मला असं वाटतं काहीच नाहीये. बरोबर याच्यापेक्षा सोपं आहे का काही एलिमिनेशन मेथड पण इतकी सोपी आहे का नाही. मग याच्यापेक्षा सोपं दुसरं काही आहे का नाही. म्हणून सर्वात सोपं आहे. आता पुढे काय आहे y ची किंमत किती ठेवली आता 2 बरोबर 2 ठेवली होती ना. चला x = 4 + y. मग इथं 4 अधिक किती आलं 2. 4 आणि 2 6. x बरोबर किती आले 6. चला इथं 2 आणि इथं 6. 2 आणि 6 सॉरी 6 आणि 2. x ॲक्सिसचा कोइफिशियंट आधी लिहायचा y ॲक्सिसचा नंतर लिहायचा. भेटलं तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू लिहा नोट डाऊन.
हम्म